चला तर आज आपण रक्षाबंधनसाठी आजवर कधी केली किंवा खाल्ली सुद्धा नसेल अशी रेसिपी साखर, गूळ, मिल्क पावडर, खवा किंवा दूधही जास्त न ठेवता फक्त 2 साहित्यामध्ये तयार होणारा पौष्टिक पदार्थ करतोय. तर त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप गरम केलं. नंतर त्यामध्ये 1 वाटी बिया काढलेली बारीक चिरलेली खजूर मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटं मऊ होईपर्यंत परतवून घ्यायची. लगेचच यामध्ये 1 लिटर म्हशीचं किंवा गाईचं दूध घालायचं. व्यवस्थित एकत्र केलं. एक उकळी आल्यावरती 5 ते 7 मिनिटं मस्त अशी खजूर दुधामध्ये शिजवून घ्यायची. 5 ते 7 मिनिटांनंतर फक्त 2 मिनिटं दूध आटवून घ्यायचं. जसजसा वेळ जाईल बासुंदी थंड होत जाईल तसतशी ती आटल्या जाते. अशा पद्धतीने दूध आटल्यावरती लगेचच यामध्ये काय करायचं, 2 चमचे बदामाचे तुकडे आणि 2 चमचे काजूचे तुकडे घालायचे. व्यवस्थित एकत्र केलं. थंड आवडत असेल तर बासुंदी थंड खाऊ शकता किंवा गरम गरम सुद्धा खूप भारी लागते. साखर, गूळ, मिल्क पावडर, खवा असं काहीच न वापरता दूधही न ठेवता मस्त खजूरची बासुंदी तयार केली. त्यामुळे रक्षाबंधनला तुम्ही ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.